काश्मीर संबंधी 370 कलम संसदेनं हटवल्याच्या नंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायालयात या संदर्भामध्ये वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या गेलेल्या होत्या आणि हे नेहमी पुरोगामी विचारवंत स्वतःच्या बौद्धिकतेचा ढिंडोरा पिटत आपण कसं म्हणजे संसदेनं कसा अन्याय केलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयातून न्याय कसा मिळवून घेणार आहोत असं त्यांची मांडणी असायची. ह्या सगळ्यावरती परवा सर्वोच्च न्यायालयाने स्वच्छपणे निकाल देऊन सगळ्यांवरती, ज्याला इंग्रजीतलं ती एक म्हण आहे, लास्ट नेल ऑन द कॉफिन, शेवटचा खिळा, म्हणजे आता ह्याच्यावरती परत पुन्हा काही चर्चा करायची गरज नाही, अशा पद्धतीचा तो स्पष्ट असा निकाल आलेला आहे. आम्ही परत एकदा सांगू इच्छितो की आमच्या सर्वसामान्य ह्या वाचकांना, प्रेक्षकांना, दर्शकांना वारंवार अशा पद्धतीने एक जो भ्रम पसरवला जातो की संसदेने अन्याय केलेला आहे, 370 कलम हटवायचा अधिकारच संसदेला नाही, अशा पद्धतीची सर्रास मांडणी केल्या गेलेली होती. आणि त्याच्यातल्या त्यात एक जो थोडासा काय म्हणता येईल सीमेवरचा आणि थोडासा विवेक बुद्धीचा जो सगळा श्रोता असतो, त्यांना असं वाटायचं की नाही खरंच काहीतरी असेल ज्या अर्थी लोक बोलतात. हे खरं तर बौद्धिक भ्रष्टाचार पसरवत आहेत. सगळ्यात जो पहिला मुद्दा ह्या निकालाने स्पष्ट झालेला आहे की भारतामध्ये जी संस्थानं सामील झालेली आहे त्यांच्या सामीलनाम्याचा जो काही एक नमुना प्रोफॉर्मा तो सगळ्यांचा सारखा आहे. काश्मीर, हैदराबाद आणि जुनागड 3 संस्थानांची समस्या निर्माण झाली होती, पण ह्याही तिन्ही संस्थानांवरती जेव्हा प्रत्यक्ष ही जी कारवाई झाली, जुनागडचा नवाब तर पळून गेला, कारवाईची वेळ नाही आली. हैदराबाद संस्थांवरती पोलीस ॲक्शन नाव आहे, प्रत्यक्षात सैन्य घुसवावं लागलं होतं आणि काश्मीरचा प्रश्न आत्ता शेवटी एका अर्थाने मिटला संसदेमध्ये. या तिन्ही संस्थानांमध्ये बाकीच्या संस्थानांच्या सारखंच सामीलनाम्याच्या अटी त्याच आहेत, किंबहुना अटी नावाची काही गोष्ट नाही. जे भारताचा हा अविभाज्य असा घटक आहे, स्वतंत्र भारताचा, आणि भारताची घटना यांना लागू आहे. हा जो मुद्दा उपस्थित करत होते वारंवार की काश्मीरनी काही अटी सगट स्वतःचं स्वातंत्र्य अबाधित ठेवीत, तिथं पंतप्रधान होता, त्यांची वेगळी घटना होती, त्यांचा वेगळा झेंडा होता, हे सगळं नाटक चाललं आतापर्यंत. प्रत्यक्षामध्ये हे ढोंग होतं, प्रत्यक्षामध्ये हे फक्त एका अर्थाने संविधानाचा उडवलेला मजाक होता. भारतीय संविधान हे सर्वोच्च पर्याय, वी द पीपल ऑफ इंडिया हे म्हणत असताना त्याच्यामध्ये सगळे आले, काश्मीर सुद्धा आला. काश्मीर हा काहीच वेगळा नाहीये. काश्मीर हा भारताच्या इतर राज्यांसारखाच एक राज्य असलेला असा प्रदेश आहे, त्याला वेगळे अधिकार असूच शकत नाही. हा जो सगळ्यात पहिला मुद्दा वारंवार उपस्थित केला होता. आणि काश्मीर जनतेचं काय, त्यांचं तुम्ही बहुमत का नाही घेतलं, म्हणजे हे जसं काही भिंतोड सवाल आहे असं सांगत होते की जेव्हा की काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोर आले, अतिक्रमण झाले, तिथलं सगळं डेमोग्राफी चेंज झाली, या सगळ्यातून हे जे वारंवार मागणी करत होते की काश्मीरचं काय. आम्ही मागच्या निवडणुकांचे आकडे पण तुमच्या समोर ठेवलेले आहेत. यापूर्वी तो 2019च्या निवडणुकीनंतरचा व्हिडिओ पण केलेला आहे की सगळ्यात जास्त मोठा पक्ष ज्याला मतं मिळाली, 3 जागा तर मिळालेल्याच आहेत, ती गोष्ट वेगळी. 6 पैकी 3 जागा भारतीय जनता पक्षाला जम्मू काश्मीरमधून मिळालेल्या आहेत. आणि त्याला मिळालेली मतं आणि बाकीच्या सगळ्यांची मतं एकत्र केली, त्याच्यामध्ये काँग्रेस वेगळा लढलेला होता, जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स आणि त्याच्यानंतर PDP या तिन्ही पक्षांची मतं एकत्रित केली तरीही त्याच्यापेक्षा जास्त मतं भारतीय जनता पक्षाला मिळालेली आहेत. ज्या कोणाला बहुमताचं तुणतुणं वाजवायचं त्यांनी याचं उत्तर द्यावं. जम्मू काश्मीरमधली सार्वत्रिक निवडणूक 2019च्या लोकसभेची झालेली आहे. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला अर्ध्या जागा तर मिळाल्याच, पण बहुमत आहेत, म्हणजे बाकीच्यांपेक्षा जास्त मतं मिळालेली आहेत. त्यामुळे ज्यांना बहुमताचं तुणतुणं वाजवायचं त्यांनी याचं उत्तर द्यावं की ही कोणी मतं दिलेली आहेत. ही जनता काश्मीरचीच आहे ना, ज्यांना बहुमत म्हणून वाटत होतं. त्याच्यामुळे 370 हटवण्याच्या बाजूनच एका अर्थाने हे बहुमत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही राज्याला बाकी कुठल्याही विषयावरती कायदे करायचा अधिकार आहे, पण असा कुठलाही कायदा कुठल्याही राज्याला करता येत नाही की जो केंद्राच्या कायद्याच्या विरोधात असेल. सर्वोच्च न्यायालयामध्ये सगळ्यात ठसठशीतपणे समोर आलेली गोष्ट अशी आहे की जे त्याच्यात थोडेफार कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी याचं अजून विवरण करून सर्वसामान्य जनतेला सांगावं आणि त्यांची कायदा साक्षरता वाढवावी. हा जो भ्रम सगळ्या पुरोगाम्यांनी, लिब्रांडूंनी पुढे केलेला आहे, पसरवलेला आहे, तो पूर्णपणे दूर करायची गरज आहे. कुठल्याही राज्याला तितकेच कायदे फक्त करता येतात की जे कायदे केंद्राच्या कायद्याला अनुकूल किंवा सुसंगत किंवा त्याच्या बाजूने आहेत. केंद्रातल्या कायद्याच्या विरोधातला कायदा करायचा अधिकार कुठल्याही राज्याला कुठल्याही परिस्थितीत नाही.
अखंड भारत काय आणि कसा होता, अफगाणिस्तान पासून खाली ब्रह्मदेश पर्यंत आपण कसे होतो, श्रीलंका पण, हे सगळं बाजूला आपण ठेवूयात. 1947ला भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताच्या ज्या सीमा अधोरेखित केल्या गेलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये नंतर भूतान, त्याच्यानंतर सिक्कीम सारखा एक प्रदेश वाढले, ती गोष्ट वेगळी 71ला. या सगळ्या सीमामध्ये अंतर्गत जो काही प्रदेश आहे त्यातल्या कुठल्याही राज्याला वेगळे कायदे करायचा तोपर्यंतच अधिकार आहे, जोपर्यंत तो कायदा केंद्राच्या कायद्याच्या विरोधात जात नाही. समजा 2 कायदे असतील अस्तित्वामध्ये, त्याच्यामधला कुठला मान्य करायचा? की मी दुसरं उदाहरण सांगतो की एक राज्य असं म्हणते की आमच्याकडे ते हिजाब हे अनिवार्य आहे, आणि केंद्र असं म्हणते की हिजाबाची सक्ती करता येणार नाही. तर हिजाबाची सक्ती करता येणार नाही हाच कायदा लागू होईल. त्या राज्यातला हिजाबची सक्ती असणारा कायदा आपोआप रद्द होतो. कुठलीही त्याच्यावरती प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयात जाऊन चर्चा सुद्धा करायची गरज नाही. कॉन्करंट लिस्टमध्ये जे एखादा विषय जो आहे, जो केंद्र आणि राज्याचा समाविक असेल, त्या संदर्भात जर जोपर्यंत केंद्राने कायदा केला नाही तोपर्यंत राज्यातला कुठलाही कायदा चालू शकेल. पण एखाद्या विषयावरती केंद्राने एखादा कायदा केला आणि तो जर कायदा आणि राज्यातला कायदा एकमेकांच्या विरोधात जाणार असतील तर राज्याचा कायदा आपोआप बरखास्त होतो, निरस्त होतो. तो अंमलामध्ये येऊ शकत नाही, कारण केंद्राचा कायदा त्याच्या विरोधात आहे. त्याच्यामुळे पहिली गोष्ट स्पष्टपणे समोर येते, काश्मीरच्या बाबतीमध्ये कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे काश्मीरला नाही. काश्मीरला भारताच्या सार्वभौमत्वाच्या मध्ये असून, भारताचा अखंड भाग असून, हे असं असताना जे काही म्हणायचे ते म्हणता येऊ शकेल, पण आम्हाला भारतातून वेगळं व्हायचंय, आम्हाला स्वतंत्र राहायचंय, आम्हाला पाकिस्तानमध्ये जायचंय, असा कुठलाही निर्णय करण्याचा अधिकार काश्मीरला नाही. हे या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट झालेलं आहे. दुसरा मुद्दा होता की काश्मीरचं वेगळेपण आहे, सॉव्हर्निटी, सार्वभौमत्व असं म्हणत असताना हे सगळे वारंवार हे सांगतात काश्मीरियत नावाची वेगळी गोष्ट आहे. म्हणजे बाकीचा भारत वेगळा आणि काश्मीर वेगळा. वेगळा असणं एक वेळ मान्य सुद्धा आहे, तसं तर प्रत्येकच राज्य तिथली संस्कृती वगैरे, पण व्यापक अर्थाने काश्मीर हा भारतापासून वेगळा नाही. जे कोणी 200-300 वर्षाचा इतिहास सांगून आणि तिथलं सगळं जे मुस्लिम अतिक्रमण झालं आणि त्याच्यामुळे ज्या लोकांनी धर्म परिवर्तन केलं त्यांच्या संस्कृतीबद्दल बोलायला आलेत, पण त्याच्या पूर्वीचे जे पुरावे आजही काश्मीर आणि पाक ऑक्युपाईड काश्मीर, मी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान जातच नाही, आज जो नकाशा आपल्या समोर दिसतोय त्या सगळ्या प्रदेशामध्ये प्राचीन संस्कृतीचे अवशेष शिल्लक आहेत. ते पुरावे ठसठशीतपणे समोर आहेत. मार्तंडा सूर्य मंदिर असो, अभिनव गुप्ताची गुफा असो, शंकराचार्यांची टेकडी असो, किंवा कल्याणाचा राजतरंगिणी हा ग्रंथ असो, हे सगळे पुरावे, किंवा काश्मीरी शैवमत सारखा दार्शनिक ग्रंथ असो, हे सगळे 1000-2000 वर्षापूर्वीचे जे पुरावे तिथल्या संस्कृतीचे आजही आहेत ते तुम्ही नाकारणार आहात का? हे सगळे पुरावे, काश्मीर हा भारतीय संस्कृतीचा, व्यापक अर्थाने सनातन संस्कृतीचा अविभाज्य घटक हे सांगतात. मग हे का नाही तुम्ही मान्य करत? तुम्ही आता काश्मीरियत नावानं जी काही वेगळं तुणतुणं लावता, तुम्हाला सगळ्यांना पूर्णपणे ज्या इस्लामच्या अतिक्रमणाच्या नंतरचा जो काश्मीर तो आठवतो, त्याच्या पूर्वीचा काश्मीर का नाही आठवत? हे जो वारंवार मुद्दा फक्त हा काश्मीर पुरता नाहीये, भारतामध्ये सुद्धा मोगलांच्या अतिक्रमणानंतर मोगलांची राजवट आणि मोगली संस्कृती आणि त्याच्याबद्दल तुम्ही बोलता, त्याच्या पूर्वीच्या ज्या राजवटी अस्तित्वात होत्या त्यांचे पुरावे आहेत, शिलालेख आहेत, ताम्रपट सापडलेले आहेत, स्तंभ आहेत, मंदिरं आहेत, नदीवरचे घाट आहेत, शिलालेख, कितीतरी गोष्टी आजही प्रत्यक्षामध्ये आहेत. ते सगळं बाजूला ठेवायचं आणि फक्त मोगली काळातलं तुम्हाला सांगायचं किंवा इस्लामी अतिक्रमणानंतरच्या संस्कृतीबद्दल बोलायचं, हा एक ढोंग आहे. हे बौद्धिक ठरून लिम्ब्राडेंनी पसरवलेला प्रचार आहे. हे सगळं बाजूला ठेवून सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की काश्मीरला किंवा कुठल्याही राज्याला भारतातून बाहेर निघून वेगळं होण्याचा निर्णय घेण्याचा कुठलाही अधिकार नाही. या मोठ्या चौकटीतच तुम्हाला राहावं लागेल. 1 नंबर 2, तुमचं वेगळेपण हे एका मर्यादेपर्यंत ठीक आहे, पण अन्यथा असं नाही, किंवा काश्मीर सुद्धा असा भाग नाहीये की जो पूर्णपणे भारतीय संस्कृतीपासून तुटलेला असेल. ज्या स्पष्टपणे ठसठशीतपणे कायद्याच्या परिभाषेमध्ये निकाल आलेला आहे त्याचं आपण मनापूर्वक स्वागत करायला पाहिजे. त्याच्यावरची उसंतवाणी, कोर्ट म्हणे योग्य झाले 72, 370 रद्द झाले. शिक्कामोर्तब हे कोर्टाने जे केले, डाव उधळले लिब्रांडूंचे. निकाल ऐकून गेले ते कोमात, भाजप जोमात संसदेत. विकास विरोधी पसरले वाटे, दूर झाले काटे निकालाने.
काश्मीरात वाढे तिरंग्याची शान, भारताची जान प्रिय भूमी. किती पचविले भूमीने या घाव, परी नाही नाव बुडू दिली. कांत चिवट ही आमुची संस्कृती, जगात गिनती अग्रभागी, जगात गिनती अग्रभागी. काश्मीरमध्ये जे अनन्वित अत्याचार झाले त्याच्याही बाबतीमध्ये समिती स्थापन झाली पाहिजे, आयोग स्थापन झाला पाहिजे, अशी पण आग्रही मांडणी जस्टिस कौल यांनी केलेली आहे. म्हणजे जे सगळे नरसंहार झालेला आहे त्या ठिकाणी हिंदू पंडितांचा, त्याच्याही बाबतीमध्ये गांभीर्यानं आता आयोग स्थापन झाला पाहिजे आणि ते सगळे खटले चालले गेले पाहिजेत. सगळे विषय काश्मीरच्या बाबतीमधले आता एक एक समोर येतील. सगळ्यात साधा पुरावा सर्वसामान्य जनतेने जो दिलाय त्याच्यासाठी मी जनतेचे लाख लाख धन्यवाद देतो. हे न्यायालय वगैरे बाजूला ठेवा, चर्चा सगळी बाजूला ठेवा. या सीझनमध्ये 2 करोड प्लस सर्वसामान्य असे पर्यटक त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी काश्मीर हा आमच्या हृदयाचा कसा भाग आहे हे सिद्ध केलं. त्या भारतीय जनतेला शतशः नमन. इथेच थांबूयात. धन्यवाद.